आता ही थेट दृश्य आपण पाहतोय। शरद पवार हे कौस्तुभ गणबोटे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। खरं तर जगदाळे आणि गणबोटे यांचं मृत्यू झालेला आहे, जो पहलगाममध्ये भ्याड हल्ला दहशतवाद्यांनी केला त्यामध्ये त्यांना गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्याच पार्श्वभूमीवर कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी शरद पवार हे गणबोटे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, शरद पवार या ठिकाणी दाखल झालेले आहे। कोंढव्यातल्या गणबोटे यांच्या निवासस्थानी ते दाखल झालेले आहे। त्यांच्या कुटुंबियांचं ते सांत्वन करण्यासाठी शरद पवार स्वतः या ठिकाणी आलेले आहे। काही वेळापूर्वी शरद पवार यांनी या पुण्याच्या दुसऱ्या भागामध्ये देखील भेट दिलेली होती आणि त्यानंतर ते आता पुन्हा या ठिकाणी आलेले आहे। आता काही वेळापूर्वी शरद पवार त्यांच्या कुटुंबियांशी बोलण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी त्यांच्या घराच्या आतमध्ये देखील गेलेले आहे। त्यांच्या पत्नी असतील आणि त्यांचे इतर नातेवाईक असतील त्यांचं सांत्वन करण्यासाठी स्वतः शरद पवार जो आहे ते कोंढव्यामध्ये दाखल झालेले। कोंढव्याच्या साहीनगरचा सुखसागर परिसर आहे आणि या परिसरामध्ये शरद पवार स्वतः जे आहे ते आलेले आहे। खरं तर या सगळ्या भ्याड हल्ल्याच्या घटनेनंतर या संपूर्ण परिसरातील नागरिकांकडून संतप्त भावना ज्या आहे त्या व्यक्त केल्या जात आहे, राग व्यक्त केला जातोय, तर कुटुंबियांकडनं आक्रोश केला जातोय। अशा प्रकारचं शोकाकुल वातावरण या संपूर्ण परिसरामध्ये आहे आणि या शोकाकुल वातावरणामध्ये त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी आणि कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी शरद पवार या ठिकाणी दाखल झालेला आहे। शरद पवार आता या कुटुंबियांचं सांत्वन केल्यानंतर या ठिकाणून पुन्हा हे अंत्यदर्शन जे आहे ते घेतलं जाईल। त्या ठिकाणी पुष्पहार अर्पण जो आहे तो शरद पवारांकडनं केला जाणार आहे आणि त्यानंतर शरद पवार या ठिकाणाहून बाहेर पडतील अशा प्रकारचा संपूर्ण दौरा जो आहे तो शरद पवारांचा या ठिकाणी आहे। मात्र या सगळ्या परिस्थितीमुळे आता जर या परिसरातलं वातावरण जर बघितलं तर संतापजनक अशा स्वरूपाचं वातावरण आजूबाजूला आपल्याला पाहायला मिळते। प्रत्येक नागरिक संतापाची भावना व्यक्त करतोय, प्रत्येक नागरिक जो आहे तो राग व्यक्त करतोय, रोष व्यक्त करतोय, कारण पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवरती अशा पद्धतीने हल्ला झाला आणि खरं तर यामध्ये ह्या निष्पाप लोकांचा जीव जो आहे तो या सगळ्या घटनेमध्ये गेलेला आहे आणि म्हणून नाराजी व्यक्त केली जाते। या गणबोटे कुटुंबाचा जर विचार केला तर एक छोटं कुटुंब आहे, फार मोठा त्या कुटुंबाला कुठलाही असा आधार नाहीये किंवा या कुटुंबाचा असा फार मोठा आर्थिक डोलारा या ठिकाणी नाहीये। केवळ एक फरसांचा कारखाना ते चालवत होते आणि त्यातून आपल्या कुटुंबाचा, आपल्या परिवाराचा ते उदरनिर्वाह करत होते। एका छोट्याशा हातगाडीपासून तर एका छोट्या कारखान्यापर्यंतचा त्यांचा जो प्रवास होता तो संघर्षमय होता।